नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता, तर कोणता देश हा चंद्रावर नवीन मूलद्रव्य शोधणारा जगातील तिसरा देश ठरला आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजे चीन हा चंद्रावर नवीन मूलद्रव्य शोधणारा जगातील तिसरा देश ठरलेला आहे. याआधी ही कामगिरी अमेरिका आणि रशियाने सुद्धा केलेली आहे. आणि आता चीनला जे चंद्रावर मूलद्रव्य सापडलेलं आहे, त्यांनी त्याला काय नाव दिलेलं आहे, तर चेंज साइट वाय असं त्यांनी त्या मूलद्रव्याला नाव दिलेलं आहे. आणि मित्रांनो, मानवाला आता चंद्रावर सापडलेलं हे 6वे खनिज आहे, हे सुद्धा लक्षात राहू द्या. आणि तसेच तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चलत जा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. आता नुकतेच केंद्र सरकारद्वारे CDS म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर नुकतीच आता केंद्र सरकारद्वारे CDS म्हणून लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता हे जे अनिल चौहान आहेत हे कितवे CDS आहेत? तर हे दुसऱ्या क्रमांकाचे CDS आहेत. याआधी जे प्रथम क्रमांकाचे CDS बिपिन रावत होते, यांचं अपघाती निधन झाल्यानंतर हे पद 9 महिन्यापासून रिक्त होतं. आणि आता शेवटी यावर लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि अनिल चौहान यांची CDS बरोबरच लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणून सुद्धा नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता अनिल चौहान यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांचा जन्म उत्तराखंड राज्यातील आहे आणि त्यांनी पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकादमी येथे सैन्य शिक्षण घेतलेलं आहे. आणि यानंतर त्यांची 1981 मध्ये भारतीय सैन्याच्या 11 गोरखा रायफल्समध्ये नियुक्ती करण्यात आली होती. आणि योगायोग म्हणजे याच 11 गोरखा रायफलमध्ये बिपिन रावत यांची सुद्धा नियुक्ती करण्यात आली होती. आणि तेथेच आता या अनिल चौहान यांनी सुद्धा सेवा दिलेली आहे. आणि अनिल चौहान यांच्याकडे 40 वर्षापेक्षा जास्त लष्करी अनुभव आहे. आणि त्यांनी 2019 पासून ईस्टर्न कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ हे पद सुद्धा सांभाळलं होतं. आणि ते कधी निवृत्त झाले होते? तर 31 मे 2021 रोजी ते भारतीय सैन्यातून निवृत्त झाले होते. आणि त्यांना त्यांच्या सेवेबद्दल परमविशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक आणि अतिविशिष्ट सेवा पदकाने देखील सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि आता हे जे CDS पद आहे याविषयी सुद्धा आपण थोडक्यात माहिती पाहूया. तर आता हे जे CDS पद आहे या पदाची घोषणा 15 ऑगस्ट 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. आणि आता जे CDS आहेत हे भारतीय सशस्त्र दलाचे प्रमुख आणि सर्वोच्च दर्जाचे अधिकारी असतात. आणि तसेच CDS चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्ष म्हणून देखील कार्य करतात. आणि या चीफ ऑफ स्टाफ समितीमध्ये तिन्ही सेना प्रमुखांचा सदस्य म्हणून समावेश असतो. आणि याबरोबरच CDS यांचं मुख्य कार्य काय आहे? तर सैन्य दलाबाबत संरक्षण मंत्र्याचे मुख्य सल्लागार म्हणून ते कार्य करतात. आणि आता या CDS पदासाठी केंद्र सरकारद्वारे काही नियम सुद्धा जाहीर करण्यात आले होते. ते नियम सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया. तर मागील 2 वर्षात निवृत्त झालेले तिन्ही दलाचे 3 स्टार व 4 स्टार अधिकारी हे या पदासाठी पात्र असतील. आणि तसेच नियुक्ती करण्यासाठीची कमाल वयोमर्यादा यामध्ये किती करण्यात आलेली आहे? तर 62 वर्ष इतकी यामध्ये कमाल वयोमर्यादा करण्यात आलेली आहे. आणि आताचे जे नवीन CDS प्रमुख अनिल चौहान आहेत त्यांचं वय किती आहे? तर ते सध्या आता 61 वर्षाचे आहेत. तर आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा. आता या राणी एलिझाबेथ द्वितीय वुमन ऑफ द इयर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर आता हा राणी एलिझाबेथ द्वितीय वुमन ऑफ द इयर हा पुरस्कार सुएला ब्रेवरमन यांना देण्यात आलेला आहे. कोणाला देण्यात आलेला आहे? तर सुएला ब्रेवरमन यांना देण्यात आलेला आहे. आणि ही या पुरस्काराची पहिलीच आवृत्ती होती. आणि तसेच आता ज्या सुएला ब्रेवरमन आहेत या कोण आहेत? तर या भारतीय वंशाच्या ब्रिटन नागरिक आहेत. आणि त्यांची आता अलीकडेच लिझ ट्रस यांच्या सरकारमध्ये गृहमंत्री म्हणून सुद्धा नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर यांचं नाव लक्षात राहू द्या, महत्वाचं नाव आहे. आणि आता या पुरस्कारामध्ये इतर श्रेणीमध्ये सुद्धा भारतीय वंशाच्या व्यक्तीला पुरस्कार देण्यात आले आहेत. ते पुरस्कार सुद्धा आपण पाहून घेऊया. तर पहा, मीडिया श्रेणीतील पुरस्कार नागा मुनचेट्टी यांना देण्यात आलेला आहे. स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर हा पुरस्कार करणजीत कौर बेस यांना देण्यात आलेला आहे. आणि आता हे ज्या करणजीत कौर बेस आहेत या जागतिक स्तरावर ब्रिटनचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पहिल्या महिला शीख वेटलिफ्टर आहेत. आणि आता लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्डने करतार ललवानी यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि आता जे करतार ललवानी आहेत हे UK स्थित हेल्थ ब्रँड विटा बायोटिक्सचे संस्थापक आहेत. आणि वर्षातील उद्योजक म्हणून शेरी वासवानी यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. तर आता प्रश्न क्रमांक तिसरा पहा. अलीकडेच नासाला डार्ट मिशन अंतर्गत लघुग्रहाची दिशा बदलण्यास यश आले आहे. तर आपल्याला आता त्या दिशा बदलण्यात आलेल्या लघुग्रहाचं नाव सांगायचं आहे.
तर त्या लघुग्रहाचं नाव काय होतं? तर डिमोर्फोस असं त्या लघुग्रहाचं नाव होतं. अजून एकदा ऐका, नाव काय आहे? तर डिमोर्फोस असं त्या लघुग्रहाचं नाव आहे. आणि आता हे डार्ट मिशन काय आहे हे सुद्धा आपण समजून घेऊया. तर आता आधी डार्टचा फुल फॉर्म काय आहे? तर डबल ॲस्ट्रॉइड रिडायरेक्शन टेस्ट असा डार्टचा फुल फॉर्म आहे. आणि आता नासाने हे मिशन कशासाठी राबवलेलं आहे? जर भविष्यामध्ये पृथ्वीच्या दिशेने एखादा लघुग्रह येत असेल तर त्याची आपण दिशा बदलू शकतो का? हेच नासाला पाहायचं होतं आणि त्यासाठी नासाने हे मिशन राबवलेलं आहे. आणि आता या मिशन अंतर्गत काय करण्यात आलेलं आहे? तर नासाद्वारे 24 नोव्हेंबर 2021 रोजी डार्ट हे स्पेसक्राफ्ट लॉन्च करण्यात आलं होतं आणि या स्पेसक्राफ्टला डिमोर्फोस या लघुग्रहावर आदळण्यात येणार होतं आणि त्याप्रमाणे भारतीय वेळेनुसार 27 सप्टेंबर रोजी सकाळी 4:45 हे स्पेसक्राफ्ट या डिमोर्फोसवर आदळलं सुद्धा आहे. आणि आता यामुळे काय झालेलं आहे? तर आता हा जो डिमोर्फोस लघुग्रह आहे, हा लघुग्रह डिडमॉस या लघुग्रहाभोवती या ऑर्बिटमध्ये परिभ्रमण करत होता. पण आता ही टक्कर झाल्यानंतर याच्या ऑर्बिटमध्ये चेंज झालेला आहे. आणि आता या लघुग्रहाची नवीन ऑर्बिट तुम्हाला आता इथे ब्लू कलर मध्ये दिसत असेल, ही या लघुग्रहाची नवीन ऑर्बिट असणार आहे. आणि आता हे जे डार्ट यान होतं याची स्पीड किती होती? तर 24,000 किलोमीटर प्रति तास इतकी या डार्ट यानाची स्पीड होती. आणि डिमोर्फोस या लघुग्रहाची उंची किती आहे? तर 163 मीटर इतकी उंची आहे. आणि डिडमोस या लघुग्रहाची उंची किती आहे? तर 780 मीटर इतकी या डिडमोस या लघुग्रहाची उंची आहे. आणि याबरोबरच हे एक्स्ट्रा पॉईंट सुद्धा नोट करून घ्या. आता हे जे डार्ट अंतराळ यान आहे याचं वजन किती होतं? तर 610 किलोग्राम इतकं याचं वजन होतं. आणि या यानामध्ये फक्त एकच कॅमेरा लावण्यात आला होता. आणि त्या कॅमेराचं नाव काय होतं? तर ड्रॅको असं त्या कॅमेऱ्याचं नाव होतं. आणि या ड्रॅकोचं फुल फॉर्म सुद्धा नोट करून घ्या. डिडमॉस रिकॉनेन्सिस अँड ॲस्ट्रॉइड कॅमेरा फॉर ऑप्टिकल नेव्हिगेशन असं या ड्रॅकोचं फुल फॉर्म होतं. तर आता प्रश्न क्रमांक 14 पहा. आता या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे? तर देशातील विहिरीतील पाण्याच्या पातळीविषयी माहिती मिळवण्यासाठी कोणते ॲप लॉन्च करण्यात आले आहे? तर आता देशातील विहिरीतील पाण्याच्या पातळीविषयी माहिती मिळवण्यासाठी नुकतेच जलदूत हे ॲप लॉन्च करण्यात आलेलं आहे. आणि आता हे जे ॲप आहे, हे ॲप केंद्रीय पंचायत आणि ग्रामीण विकास मंत्रालयांनी संयुक्तपणे विकसित केलेला आहे. आणि आता या ॲपचा उपयोग करून ग्राम रोजगार सहाय्यक वर्षातून 2दा म्हणजे पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर विहिरीतील पाण्याची पातळी मोजण्याचं कार्य करतील. आणि यासाठी प्रत्येक गावातील 2 ते 3 विहिरीची निवड यामध्ये करण्यात येणार आहे. आणि आता या ॲप मधील सर्व माहिती ही कोठे संकलित केली जाणार आहे? तर नॅशनल वॉटर इन्फॉर्मेटिक्स सेंटर येथे संकलित केली जाणार आहे. आणि या नॅशनल वॉटर इन्फॉर्मेटिक्स सेंटरची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? तर 2018 मध्ये याची स्थापना करण्यात आलेली आहे. तर आता प्रश्न क्रमांक 5 पहा. नमुना नोंदणी प्रणाली अहवालानुसार 2018 ते 20 मध्ये भारतातील सर्वात कमी लिंग गुणोत्तर कोणत्या राज्यात होते? तर आता या अहवालानुसार भारतातील सर्वात कमी लिंग गुणोत्तर हे उत्तराखंड या राज्याचं होतं. आणि उत्तराखंड या राज्याचं लिंग गुणोत्तर किती होतं? तर 844 इतकं होतं. आणि याच अहवालानुसार भारतातील सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेलं राज्य कोणतं आहे? तर केरळ हे राज्य आहे. आणि केरळचं लिंग गुणोत्तर किती होतं? तर 974 इतकं केरळचं लिंग गुणोत्तर होतं. आणि या अहवालानुसार आपल्या महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर किती आहे? तर 876 इतकं आपल्या या महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर आहे. तर यामधील हे सर्व पॉईंट नोट करून घ्या. आणि आता प्रश्न क्रमांक 6 पहा. आता या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे? तर भारताचे नवे महान्यायवादी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर आता भारताचे नवे महान्यायवादी म्हणून आर व्यंकटरमानी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि याआधी मुकुल रोहतगी यांचं नाव चर्चेमध्ये होतं, पण मुकुल रोहतगी यांनी नकार दिल्यानंतर आता आर व्यंकटरमानी यांची भारताचे महान्यायवादी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता आर व्यंकटरमानी हे 1 ऑक्टोबर पासून 3 वर्षाच्या कालावधीसाठी भारताचे नवे महान्यायवादी असणार आहेत. आणि आता आपण येथे आर व्यंकटरमानी यांच्याविषयी थोडक्यात माहिती पाहूया. तर यांचा जन्म 13 एप्रिल 1950 रोजी पॉंडिचेरी येथे झालेला आहे. आणि त्यांना 40 वर्षापेक्षा जास्त वकिलीचा अनुभव आहे. आणि तसेच 1997 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांना वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त केले होते. आणि याचबरोबर यांनी 2010 ते 2013 मध्ये भारतीय विधी आयोगाचे सदस्य म्हणून देखील कार्य केलेलं आहे. आणि आता हे जे आर व्यंकटरमानी आहेत हे भारताचे कितवे महान्यायवादी आहेत? तर इंडियन एक्सप्रेसच्या माहितीनुसार हे भारताचे 16वे महान्यायवादी आहेत. मग आता भारताचे पहिले महान्यायवादी कोण होते? तर MC सेटलवाड हे भारताचे पहिले महान्यायवादी होते. आणि यांनी 13 वर्षापेक्षा जास्त भारताचे महान्यायवादी म्हणून कार्य केलेलं आहे. आणि हे सर्वाधिक काळासाठी महान्यायवादी असणारे भारताचे एकमेव व्यक्ती आहेत. आणि याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, भारताचे 15वे महान्यायवादी कोण होते? तर के वेणुगोपाल हे होते. 14वे मुकुल रोहतगी होते. आणि 13वे गुलाम इसाजी वाहनवटी हे होते.
तर ठीक आहे, एवढ्या बाबी तुमच्या आता लक्षात आल्या असतील. तर आता भारतीय राज्यघटनेमध्ये महान्यायवादी या पदाविषयी काय तरतुदी देण्यात आलेल्या आहेत हे सुद्धा आपण पाहून घेऊया. तर पहा, भारतीय घटनेच्या कलम 76 मध्ये महान्यायवादी पदाची तरतूद देण्यात आलेली आहे. आणि आता या तरतुदीनुसार महान्यायवादी यांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते, तर मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींद्वारे महान्यायवाद्यांची नियुक्ती केली जाते. आणि आता ज्या व्यक्तीची महान्यायवादी म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे त्या व्यक्तीकडे काय पात्रता पाहिजे, तर तो सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नेमणूक होण्यास पात्र असावा, अशी यामध्ये अहर्ता सांगण्यात आलेली आहे. आणि यांची नियुक्ती किती वर्षासाठी केली जाते, तर यांचा पदाचा कालावधी घटनेत निश्चित नाही, म्हणजेच हे राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंतच हे पद धारण करू शकतात. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा, 42व्या मराठवाडा साहित्य संमेलनाध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे, तर आता या 42व्या मराठवाडा साहित्य संमेलनाध्यक्षपदी शेषराव मोहिते यांची निवड करण्यात आलेली आहे. आणि आता हे जे साहित्य संमेलन आहे याचं आयोजन कुठे करण्यात येत आहे, तर जालना जिल्ह्यातील घनसांगवी येथे 10 ते 11 डिसेंबर रोजी या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. आणि याबरोबरच आता हे जे शेषराव मोहिते आहेत यांच्या 2 कादंबऱ्या नोट करून घ्या. यांच्या कादंबऱ्या कोणत्या आहेत, तर असं जगणं तोलाचं आणि धूळ पेरणी या यांच्या कादंबऱ्या आहेत. बरं, मग आता परीक्षेमध्ये तुम्हाला या आधीची जी मराठवाडा साहित्य संमेलन झालेले आहेत याविषयी सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर यासाठी हे सुद्धा नोट करून घ्या. 41वे मराठवाडा साहित्य संमेलन हे नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे आयोजित करण्यात आले होते. आणि त्याचे संमेलनाध्यक्ष कोण होते, तर बाबू बिरादार हे संमेलनाध्यक्ष होते. आणि 40 व उदगीर येथे आयोजित करण्यात आलं होतं आणि ऋषिकेश कांबळे हे याचे संमेलनाध्यक्ष होते. आणि 39व मराठवाडा साहित्य संमेलन हे अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आलं होतं आणि या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष रंगनाथ तिवारी हे होते. तर आता प्रश्न क्रमांक 8 पहा. आता यामध्ये काय विचारलेलं आहे, तर T20 मध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक T20 सामने जिंकण्याच्या बाबतीत भारताने कोणत्या देशाला मागे टाकले आहे, तर आता भारताने यामध्ये पाकिस्तान या देशाचा रेकॉर्ड मोडलेला आहे. आणि भारताने आता एका वर्षामध्ये म्हणजे 2022 या कॅलेंडर वर्षात एकूण 21 T20 सामने जिंकलेले आहेत. आणि पाकिस्तानने किती जिंकले होते, तर पाकिस्तानने 2021 मध्ये एकूण 20 T20 सामने जिंकलेले आहेत. आणि आता भारताने या विक्रमामध्ये पाकिस्तानला मागे टाकलेला आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स दिल्लीचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर आता या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे संचालक म्हणून डॉक्टर एम श्रीनिवास यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता हे जे डॉक्टर एम श्रीनिवास आहेत हे हैदराबादमधील ESIC मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे डीन आहेत. हे सुद्धा यांच्याविषयी लक्षात राहू द्या. आणि आता आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, आता हे जे आयुष्यमान भारत डिजिटल मिशन आहे हे कधी लॉन्च करण्यात आले होते असं तुम्हाला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर आयुष्यमान भारत डिजिटल मिशन हे 27 सप्टेंबर 2021 मध्ये लॉन्च करण्यात आलं होतं. आणि आता या मिशनला लॉन्च होऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. तर लक्षात राहू द्या, परीक्षेमध्ये असे प्रश्न बऱ्याच वेळा विचारण्यात येतात. तर आता आयुष्यमान भारत डिजिटल मिशन हे 27 सप्टेंबर 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आलं होतं. आणि आता आजचा तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, बाल लैंगिक शोषण सामग्रीचा ऑनलाईन प्रसार रोखण्यासाठी CBI द्वारे कोणती मोहीम राबवण्यात आली आहे. आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.